म्हणता, तुमचा मुलगा अभ्यास करत नाही, अभ्यासाचा अ जरी काढला तरी तो आकरास्ताळेपणा करतो, चिडचिड करतो. एवढी मोठी मुलगी पण शाळेची वेळ झाली की शाळेत जायला रडते. अरे बापरे. मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाच आणि आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुलांना अभ्यास आवडत नाही, मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो आणि का, या बाबतीत आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. परवाच्याला एक आई आपल्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली. विषय तसाच गंभीर होता. शाळेने त्या आईला नोटीस बजावला होता की तुमच्या मुलाच्या वर्तनात बदल झाला नाही तर आम्ही याला शाळेतून बाहेर काढू. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याशी चर्चा केली आणि त्याच्यासोबतच इतर मुलांसोबत चर्चा करून आम्ही हा मुद्दा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की मुलांना अभ्यास का आवडत नाही किंवा अभ्यास न करण्यामागची कारणे काय आहेत. प्रश्न जसा सोपा होता, उत्तरे त्याहूनही सोपी होती. आणि उत्तरे इतकी सोपी होती की मॅडम आम्हाला अभ्यास आवडत नाही कारण प्रश्नाची उत्तरे खूप मोठी मोठी असतात. तर मग काय झालं, प्रश्नाची उत्तरे मोठी मोठी आहे. मॅडम उत्तरे मोठी आहेत त्यात प्रॉब्लेम नाही, आम्हाला तो विषयच कळत नाही, आम्हाला उत्तरांची भाषाच कळत नाही, आम्हाला उत्तरे कळत नाही. आणि मग खरा कळीचा मुद्दा लक्षात आला की मुलांना वाचनच येत नाही. मोठमोठी स्पेलिंग त्यांना वाचता येत नाही, त्याचे अर्थ त्यांना कळत नाही. आणि निसर्गतः आपला मेंदू असा तयार झालेला आहे, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जर संदर्भ न जुळणारी वाक्य असतील तर ब्रेन पाठ करत नाही, लक्षात ठेवत नाही. आणि मुलांना तो विषय न समजल्यामुळे तो विषय अनाकलनीय होतो, प्रश्नांची उत्तरे पाठ करावीशी वाटत नाही आणि मग काही दिवसांनी अभ्यासाचा त्या विषयाचा कंटाळा यायला लागतो. इतिहासासारखा सुंदर विषय आज जर तुम्ही बहुतांश विद्यार्थ्यांना विचाराल तर त्यांच्या ना आवडीचा विषय आहे, कारण तो विषय त्यांना कळत नाही. दुर्दैव असे की बरेच शिक्षकांना तो विषय त्या पद्धतीने शिकवता येत नाही किंवा माझ्याशी चर्चा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक त्या पद्धतीने तो विषय शिकवत नाहीत. त्यामुळे नुसतीच प्रश्नांची उत्तरे पाठ करणे आता मुलांना कंटाळवाणे झाले आहे. आपल्याला फार वाटते की मुलांनी स्वप्रेरणेने अभ्यास केला पाहिजे, मुलांची स्वप्रेरणेने अभ्यास करायला नाही आहे. सगळ्या पालकांनी लक्षात घ्यावे. मला ना बऱ्याचदा असे वाटते की मुलांना शाळेत टाकायच्या पहिले ना या पालकांची एक शाळा घेतली पाहिजे की मुलांना कसे ट्रेन करायचे, मुलांना मोठे कसे करायचे, मुलांना कसे वाढवायचे, याचे वर्ग पहिले या पालकांचे घेतले पाहिजे. कारण आपण मुलांना समजूनच घेत नाही. आपल्याला व्यक्त व्हायला जागा आहेत पण मुलांना व्यक्त व्हायला जागाच नाही आहे. त्यामुळे जेव्हा मी मुलांना प्रश्न केले की का रे बाबांनो तुम्हाला अभ्यास का आवडत नाही, का अभ्यासाचा कंटाळा येतो, तेव्हा मुले प्रामाणिकपणे बोलली. त्यांनी सांगितलं मॅडम आम्हाला वाचता येत नाही, हिंदीच्याही वाचनाचा प्रॉब्लेम आहे, मराठीच्याही वाचनाचा प्रॉब्लेम आहे आणि इंग्लिशचा तर त्याच्याहून जास्त आहे. टीचर्स पूर्ण इंग्रजीमध्ये समजावून सांगतात आणि इंग्रजीमध्ये पूर्ण समजून सांगत असल्याने तो विषय आम्हाला कळत नाही आणि विषय न कळाल्यामुळे प्रश्नाची उत्तरे पाठ करताना आम्हाला फार त्रास होतो, आम्हाला प्रश्नाची उत्तरे कळत नाही. गणित आम्हाला येतात, गणिताच्या पायाभूत ज्या काही पायऱ्या आहेत त्या आम्हाला माहीत आहे, पण गणित सोडवताना आम्हाला गणिताचा प्रश्नच कळत नाही, त्यामुळे आम्ही ते गणित सोडवू शकत नाही. आणि शेवटी परिणाम जो व्हायचा तोच होतो, आम्हाला पेपरमध्ये मार्क्स कमी येतात आणि आईची ओरडाओरड चालू होते. म्हणून पालकांना यावरील उपाय सांगताना मी म्हणेन की जर मुलांना अभ्यास आवडत नसेल तर सगळ्यात पहिले त्याच्या बेसिक स्किल्स तुम्ही तपासून घेतल्या पाहिजे की आपल्या मुलाला नीट वाचता येतंय का. वाचता येत असेल तर पूर्ण पाठ त्याच्याकडनं वाचून घ्या. जितके शक्य होईल तितक्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मातृभाषेतून समजावून सांगण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही ज्या शिक्षकांकडे त्यांना पाठवता त्यांना रिक्वेस्ट करा की जमेल तेवढे याला तो विषय मातृभाषेतून समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जी कठीण स्पेलिंग्स आहेत त्याचे अर्थ समजावून सांगा, त्याला पाठाचे वाचन करायला द्या
आणि जितके शक्य होईल तितके त्यांच्या कमजोर विषयांकडे लक्ष द्या. त्यात समजून घ्यायचा प्रयत्न करा की कुठली बाजू कमकुवत आहे. याला वाचन येत नाही आहे का, याला तो विषय कळाला नाही आहे का, ग्रामरचा भाग असेल तर याला ते नियम कळले आहेत का, त्याला मराठीतून किंवा तुमच्या त्या मातृभाषेतून त्याला समजावून द्यायचा जर प्रयत्न तुम्ही केला तर विश्वास ठेवा मुलांचा अभ्यास हा नक्कीच आवडीचा विषय होईल. कारण क्युरियासिटी, जिज्ञासा ही जन्मजात सृजनशीलतेला जन्म देते आणि मुलांच्या आवडीचा विषय आहे. जिज्ञासा मुलांची आवड आहे, पण ती त्यांच्यामध्ये जागृत करणे हे प्रत्येक पालकाचे आणि शिक्षकाचे काम आहे. आणि हे काम झाले तर मुलांसाठी अभ्यास हा आवडीचा विषय होईल. विश्वास ठेवा.